मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित 13.3 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प आता उद्घाटनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। एक्सप्रेसवेवरील औंढे गावाजवळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आलाय आणि कामगार दिनी म्हणजेच 1 मे रोजी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिसिंग लिंक प्रकल्पाचा पाहणी दौरा केला आणि 1 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून यामुळे एक्सप्रेसवेच्या टोलमध्ये वाढ होणार नाही असंही त्यांनी यावेळेला सांगितलंय। इथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो। अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला व्हायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे, त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू। तिथे टोल नाका आहे, तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही। एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। काय घडतंय तर राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय होतोय। सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचं कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सरकारी पातळीवरती सुरू आहेत। राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे। लाख, 2 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे। उगाच मलम लावून काही होणार नाही, संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावीत।